3 जुलैला शटर हा चित्रपट सिनेमाघरांमध्ये येतोय आणि अर्थात आपण सर्वच जण हा चित्रपट पाहू, कारण पहिल्यांदा एक फॅमिली थ्रिलर असा चित्रपट येणार आहे. चित्रपटाची कास्ट आपल्यासोबत आहे. आपण याआधी खूप गप्पा मारलेल्या आहेत. चित्रपटाचा रोल काय असणार आहे, कशा भूमिका असणार आहे आणि पाहतानाच चित्रपट खूप छान वाटतोय. पण मला जाणून घ्यायचं आहे आज की ॲक्टर आणि ॲक्ट्रेस ह्यांची केमिस्ट्री इथे थोडी वेगळी आहे. त्याच्यामध्येच सगळं थ्रिलर आहे. तर काय सांगाल की काय आहे ही केमिस्ट्री आणि किती वेगळी असणार आहे ही इतर केमिस्ट्रीजपेक्षा? मी आणि सोनाली पूर्णपणे वेगळे नट आहोत. एक मग आमची ॲक्टिंग स्टाईल पूर्णपणे वेगवेगळी आहे. 2 मग ती माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. 3 मग तिला जितकं चांगलं नाचता येतं तेवढं मला नाचता येत नाही. आणि तिने जितके शोज केलेत, स्टेज शोज, ते मी केलेले नाहीत. म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या पर्सनॅलिटीज आहोत आणि आम्ही ह्या सिनेमामध्ये एकत्र सीन्स केले. त्यामुळे हा जो वेगळेपणा आहे तो त्या संघर्षामध्ये अधिक चांगला आम्हाला त्याचा फायदा झाला आहे आणि ते सीन्स खूप चांगले झाले. या कारणांच्या पलीकडे पहिलं, आम्ही हिरो हिरोईन म्हणून एकमेकांच्या ऑपोजिट पेअर्ड झालेलो नाही होत. दुसरं, ते वडील आणि मी मुलगी असंही काही नातं नाही आहे. तिसरं, आमच्यात काहीच नातं नाही आहे या सिनेमात. चौथं, आम्ही खूप विचित्र विक्षिप्त परिस्थितीत भेटतो. ते आमच्यामधलं USP फॅक्टर आहे की ती सिच्युएशन गंमतशीर आहे, भन्नाट आहे आणि खूप भयानक आहे. आणि 5वं कारण, आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली होती तेव्हा आम्ही अगदीच अनोळखी होतो एकमेकांसाठी आणि नवखे होतो. आता आम्ही छान मित्र झालो आहे. आपल्याला जे काही येतं किंवा आपला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा खरं तर आपला ॲक्टर म्हणून किंवा कलाकार म्हणून कस लागतो आणि यू डू समथिंग विच यू ऑल्सो डोंट एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ. सो आय थिंक हा जो प्रकार आहे तो सगळा डिरेक्टरचा असतो. तुम्हाला काय येतं आणि तुम्ही काय करू शकता च्या पलीकडे दिग्दर्शक तुम्हाला बघतो आणि जर तो तुमच्याकडनं तुमच्याकडनं अपेक्षित गोष्टीच्या पलीकडे घेऊन जातो परफॉर्मन्स, तर आय थिंक म्हणजे इट इज अमेझिंग टू हॅव अ डिरेक्टर लाईक हिम हू कुड ॲक्च्युली पुश मी बियॉन्ड माय capabilities. I really felt that character can be performed by Sachin. And then when he came here, then actual Malayalam film, the woman cast is slightly elderly age group. So here we wanted to get some masala into it. Kuch masala fried. No, it's not, it's joking. Jokes apart. The thing is, basically we wanted little age group difference so that it is in social status also. Even in the moment of weakness, whatever we are talking about, it adds a different layer to it. So that is how we decided to bring Sonali. And also what happened is there is another cast which is a very important cast in the film, is one auto driver. It's being played by Amay Wak. So these 3 are the main core cast in the film. So 3 different kind of people, 3 different kind of style of performers, different generations. So that is how it is all summed up. सिनियर ॲक्टर किंवा खूप अनुभवी ॲक्टर म्हणून तुम्ही सोनालीबरोबर काम करत होतात आणि सोनालीचा अभिनय पाहिलात, तेव्हा तुम्ही ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून तिला काय सांगाल? मी कॉम्प्लिमेंट म्हणून हेच सांगेन की तिच्या वयात जेव्हा मी होतो तेव्हा मला तिने केले तेवढं काम चांगलं करता येत नव्हतं. म्हणजे नो आय मीन आय हॅव लर्न्ड ऑन जॉब. म्हणजे आपण काय म्हणतो, मी सरावाने नट आहे. म्हणजे मी खूप काम करून करून मला ते काम यायला लागले. पण त्या वयात, म्हणजे ज्या वयात आता ही आहे, तेव्हा मी जी कामं केली होती ती अगदीच म्हणजे आत्ताची तरुण मुलं करतात तसंच काम होतं. त्याच्यात देअर वॉज नथिंग स्पेशल. बट मला ह्याचं खूप कौतुक वाटतं की ह्या वयात तिला ते काम मिळालं आणि तिला ते इतकं उत्तम करता आलं. म्हणजे शी ॲक्च्युली पुल्ड इट ऑफ. युजली इम्प्रेस्ड, कारण ऑन व्हेरी सिरियस नोट, कमिंग फ्रॉम हिम इज अ बिग डील. कारण आम्ही सगळेच आपण सगळेच त्यांचे फॅन आहोत आणि त्यांचं काम आपण इतक्या असं ऑमध्ये येऊन बघतो की किती छान काम करतात आणि त्यांच्यासारखं काम करायची इच्छा आहे. ही इज लाईक एन इन्स्पिरेशन. तर वेन इट कम्स फ्रॉम हिम इट मीन्स अ ग्रेट डील आणि विच मीन्स अजून स्कोप आहे, अजून खूप चांगलं आपण करू शकतो. नक्कीच. ही कॉम्प्लिमेंट फारच छान होती. 3 जुलैला चित्रपट येतोय. एक फायनल कॉल प्रेक्षकांना काय असेल? फायनल कॉल म्हणजे
मला असं वाटतंय बोलायला की तुमच्या मनातली दारं उघडा आणि तुमच्या खिशातल्या पाकिटाचं दार उघडा, शटर उघडा, पैसे काढा आणि जाऊन लगेच ॲडव्हान्स बुकिंग करून घ्या आणि हाऊसफुल करा. बास, बाकी सगळं सांगून झालंय. मी हेच सांगेन की शटर हा आमचा महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मेहनतीने आम्ही हा सिनेमा बनवला आहे. मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे आणि ह्यातली कास्ट खूप इंटरेस्टिंग आहे. मी, सोनाली, अमेय, जयवंत वाडकर, कमलेश, कौमुदी वालोकर, राधिका हर्षे, आणखीन खूप सगळे लोक आहेत. अप्रतिम म्युझिक आहे आणि खुर्चीला खिळवून ठेवेल अशी गोष्ट आहे. डोंट मिस इट. मी सोनाली कुलकर्णी. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.